मालगाव येथे ग्रामपंचायतीने टाकलेला कचरा पेटून शेतकऱ्याच्या सीताफळ बागेचे झाले नुकसान। 1.5 एकर ड्रीप जाळले, ग्रामपंचायतीने हात वर केले, शेतकऱ्यांची पोलिसात धाव। मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या शेतजमिनीत टाकलेला कचरा पेटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। येथील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे लगतच्या शेतातील सीताफळाच्या बागेचे नुकसान झाले आहे। कचरा पेटत गेल्याने व त्यामुळे शेतातील गवताने पेट घेतल्याने येथील सीताफळाच्या झाडांना आगीची झळ लागली आहे। येथे 1.5 एकर क्षेत्रामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेल्या ड्रीपच्या पाईप्स जाळल्या आहेत, त्यामुळे सहदेव शिवराम कुंभारकर यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतात ड्रीप जाळल्याने व झाडांना आगीची झळ बसल्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी कुंभारकर यांनी मागणी केली आहे। सोमवारी दुपारच्या सुमारास येथील एका शेतजमिनीत ग्रामपंचायतीने नियमबाह्यरित्या टाकलेला कचरा पेटल्याने ही घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मालगाव सिद्धेवाडी रोडवर कुंभारकर यांची गट क्रमांक 213/1 ही शेतजमीन आहे। त्यांच्या शेजारी भंडे यांची शेतजमीन आहे। येथील त्यांच्या सीताफळ बागेलगत असलेल्या भंडे यांच्या शेतजमिनीत मालगाव ग्रामपंचायतीने काही महिन्यापूर्वी गावातील कचरा टाकला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकण्यात आल्याने या शेतजमिनीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे। मागील 3 महिन्यापासून येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे। येथील टाकण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण मोठे आहे। सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीने येथे टाकलेल्या कचऱ्याने पेट घेतला। कचऱ्यामध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे येथील आग वेगाने पसरली। याबाबत माहिती मिळताच काही ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। येथील कचरा पेटल्याने आजूबाजूच्या शेतजमिनीमध्ये असलेले गवत व पालापाचोळा पेटला। शेजारी असलेल्या कुंभारकर यांच्या सीताफळ बागेतील पालापाचोळा गवताने पेट घेतली। आग संपूर्ण सीताफळ बागेत पसरली। येथील छाटणी घेतलेल्या आणि नव्याने पालवी फुटत असलेल्या सीताफळाच्या बागेला या आगीची झळ पोचली आहे। त्यामुळे पुढील सीताफळाचे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्याचबरोबर या 1.5 एकर शेती जमिनीमध्ये सीताफळाला पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेले ड्रीपच्या पाईप्स जाळले आहेत। त्यामुळे कुंभारकर यांचे सुमारे 60 ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे। तर आगीची झळ पोचल्याने सीताफळ बागेचेही पुढील हंगामातील उत्पादन कमी होणार असल्याचे मोठे नुकसान झाले आहे। ग्रामपंचायतीने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी कुंभारकर यांनी केली आहे।